और सत्य वही पावन है, वही जीवन है, वही मार्ग और सत्य वही प्रकाश है सारे जग का वो, प्रकाश है सारे जग का वो, ज्योति भरे तन मन में। आओ चले प्रभु के मंदिर में, नतमस्तक हूँ उसके आसन में। वचन जो जीवन ज्योति, वही वचन जो जीवन ज्योति, अंकित का अंगार है। आओ चले प्रभु के मंदिर में, नतमस्तक हो उसके आसन में। Intentions. Thanksgiving Mass by Rathod and family. Thanksgiving Mass by Mrs. Asha Parke and family. Thanksgiving to Mother Mary, Nadar and family. For the good health of Ginere Joseph by Xavier Paul and family. Thanksgiving Mass by Shashikant Patare and family. Thanksgiving Mass by Shere family. Thanksgiving Mass by Vidyadhar Ivale and family. Thanksgiving Mass by Tanaji Ivale and family. For all the first communicants may receive God's love, concern, guidance and abundant blessings upon them by Ashabai Manjul. Maran Bavalelia, Jaya Paul, Susai Rani, यादमेला शांति मिळण्यासाठी मिस अर्पण केलेले आहे नाडार फॅमिली. For the soul of Maria Mal Paul Raj Nadar by Nadar family. For the soul of Anand Shingari by Shere family. For the soul of Sahib Rao Gandraj Master by Mohan Gandraj and family. For the soul of Shahrao Gandraj Master by Madhukar Gandraj and family. ये सगळ हेतूसाठी आजच्या पवित्र मिसामध्ये आपण विशेषतेने प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रस्तावना. प्रिय आईवडील, धर्म आईवडील आणि भाविकांनो, ह्या प्रथम पवित्र ख्रिस्त शरीराच्या उत्सवात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही 15 मुलं मुली प्रथमच ख्रिस्ताला आमच्या हृदयात घेत आहोत. आम्हासाठी हा खरोखर एक महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या पूर्ण वर्षभरात आम्ही आमच्या धर्मशिक्षणाने परमेश्वरावरील आमची श्रद्धा दृढ व्हावी, हा पवित्र साक्रमेंताविषयी आमच्या मनात आदरभाव निर्माण व्हावा व पवित्र मिसाबलीविषयी आम्हाला ओढ लागावी म्हणून स्वतःची तयारी केली आहे.
हा दिवस पाहण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या उत्सुकतेने आतुरलेलो होतो. हा सुवर्ण क्षण व हा दिन आमच्या आईवडिलाच्या विश्वासाने आम्हाला लाभला आहे. प्रभू येशूने आम्हाला त्याची वस्ती करण्यासाठी पात्र केले आहे. हे खरोखरच आमचे भाग्य होय. आपण सर्वजण ह्या ख्रिस्त बलिदानात हा सहभागी होत असताना आम्हासाठी विशेष करून प्रार्थना करा, जेणेकरून आम्हाला आमच्या दररोजच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करून त्याच्या सानिध्यात राहून त्याच्या प्रेमाचा आणि मैत्रीचा अनुभव घेता यावा. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक मिसा बलिदान म्हणजे प्रभूचा एक प्रकारे प्रेम आम्हाला मिळतो. आज आपण सर्वजण इथे आहोत. विशेषपणे प्रार्थना करूया या 15 मुलामुलींसाठी जे प्रथमच प्रभू ख्रिस्त स्वीकार करीत आहात. तर थोड्या वेळ आपण शांत राहून आपण केलेल्या पापांची कबूल देऊन परमेश्वर पित्याकडे आपण क्षमा मागूया. आपण सर्व एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हास बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकाईने मी पाप केले आहे. माझा अपराध म्हणून ते तुम्हारी पवित्र मर्या सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्व समर्थ बापा, सर्व वस्तूपेक्षा व वस्तूंद्वारे तुझ्यावर प्रेम करण्याकरिता आणि तू आम्हासाठी तयार केलेल्या व आम्हाला कल्पनाही करत येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याचं सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. पहिले वाचन नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. ज्ञानाने आपले घर बांधले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहेत, त्याने आपले पशु कापले आहेत, त्याने आपला द्राक्षरस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार आहे, त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत. ज्ञाननगराच्या उच्च स्थानावरून ओरडून म्हणते, जो कोणी भोळा आहे ते इकडे वळो. जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणाले, ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा, सुज्ञतेच्या मार्गाने चला आणि वाचा. हा प्रभूचा शब्द आहे.
Second reading. Understand what the will of the Lord is. A reading from the letter of St. Paul to the Ephesians, chapter number 5, verses 15 to 20. Look carefully, brethren, how you walk, not as unwise, but as wise, making the best use of the time, because the days are evil. Therefore, do not be foolish, but understand what the will of the Lord is. And do not get drunk with wine, for that is debauchery, but be filled with the Spirit, addressing one another in psalms and hymns and spiritual songs, singing and making melody to the Lord with your heart, giving thanks always and for everything to God the Father, in the name of our Lord Jesus Christ. The word of the Lord. Thanks be to God. Kindly rise for the gospel acclamation. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू लोक समुदायांना म्हणाला, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून तो जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंड वाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आम्हाला खावायला कसा देऊ शकतो. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला नक्कीच सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही.
ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. प्रभूचे शुभ वर्तमान. Krista तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय पालकांनो, तसेच फर्स्ट होली कम्युनियनचे विद्यार्थी इथे आहेत. प्रथमच तुम्ही प्रभू येशूला भाकरी स्वरूपात स्वीकार करणार आहेत. All of you had catechesis, correct? Yes? Catechism class, no? So, now, do you believe in Jesus? How many of you believe in Jesus? Okay. Others don't believe? No. Okay. So, all believe, correct? Am I right? Everyone believes that Jesus is there. Now, if I ask you, how does Jesus looks? Yes. Anything, whatever you think. He looks very nice. Hero. Yeah. So, Jesus looks very nice. If you look at Jesus, you'll say he has got a beard, nice he looks, young person. तरुण दिसतो नाही का, दाढी वगैरे आहे, लांब केस आहेत. तर असं आपण जीजसची एक प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर आणतो. पुतळा पाहिल्यानंतर येशूचा आपण म्हणतो हा येशू आहे, हा बाळ येशू आहे, नाही का. तर बाळ येशू कोणाच्या हातात आहे? संत कोण आहे तो? संत अंतोनीच्या हातात. इन द हँड्स ऑफ सेंट अँथनी यू फाइंड टू थिंग्स. यू विल फाइंड द बायबल अँड यू विल फाइंड जीसस. टू थिंग्स. सो ऑल्सो इन द मास, आपल्या युक्रिस्तामध्ये आपण जे मिसा साजरी करत असतो त्याच्यामधील देखील दोन भाग आहेत. एक भाग आहे की आपण वचन ऐकतो पवित्र पुस्तकातले, बरोबर की नाही? ओके. सो दॅट इज वॉट सेंट अँथनी इज हॅव्हिंग. ही इज गॉट स्क्रिप्चर्स, ही हॅज गॉट बायबल इन हिज हँड्स. तर मुलांनो, दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. एक की पवित्र पुस्तक वाचणे. हॅव टू रीड द बायबल. सो सेंट अँथनी इज होल्डिंग बायबल क्लोज टू हिम. And second thing he has got is Jesus, correct? तर हे प्रभू येशू आपल्याला मिसा बलिदानामध्ये स्वयं प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात येतो. प्रत्येक वेळेला आपण जी भाकर घेतो ती पवित्र भाकरेमध्ये कोण आहे? येशू आहे. So what you are receiving today is two things. You are receiving the word of God and you studied the word of God. And now you are receiving Jesus. हे दोन महत्त्वाचे भाग. संत अँथनीला जेव्हा आपण पाहूया तेव्हा आपण हे चित्र पाहिल्यानंतर प्रभू येशू जो आहे तो आपल्याला दिसतो आणि पवित्र पुस्तक दिसतो. तर आपल्या जीवनामध्ये दोन महत्त्वाच्या वस्तू आहेत. एक प्रभू येशू आणि पवित्र पुस्तक. आणि आजचा हा शुभवर्तमान प्रभू येशू यहुद्यांना सांगतो की मी काय देणार आहे? तुम्हाला माझं रक्त आणि शरीर देणार आहे. तर त्यांना विश्वास बसत नाही. ते म्हणतात की हा येशू आहे, तरुण आहे, तो त्याचं शरीर आम्हाला कसं देणार? कोण देऊ शकतो का शरीर? पण प्रभू येशू त्यांना ती घोषणा करतो. ही सेज, आय विल गिव्ह यू माय बॉडी अँड ब्लड. इफ यू ईट माय फ्लेश, इफ यू ईट माय बॉडी, यू विल लिव्ह फॉर एव्हर. तर ही घोषणा तो तिकडे करतो. आणि खरोखरच तुम्ही आज जर तुम्ही विश्वास ठेवला, ती भाकर जी आहे ही साधारण भाकर नाही. आपण ज्वारीच्या भाकरी घेतो तशी नाही आहे. ही जीवनदायी काय आहे? भाकर आहे.
त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येणार आहे. आपण त्याचा स्वीकार नाही केला तर आपल्या जीवनामध्ये तो येणार नाही. Jesus does not force himself upon us. We have to accept Jesus in faith. संत आंतोनीच्या जीवनामध्ये एक कथा तुम्हाला सांगतो की once one person came with Saint Anthony and he was discussing. He was saying, I don't believe in Jesus in that blessed sacrament. I don't believe in Jesus. So Saint Anthony says, okay, if you don't believe, you will see even the animals will believe that Jesus is present in the blessed sacrament. प्रभू येशू खरोखरच त्या भाकरीमध्ये आहे हे प्राणी सुद्धा मानतात. तर बोललो तुम्ही सिद्ध करून दाखवा, मग मी माझं जीवनाचं मी परिवर्तन करेल. तर त्यांनी सांगितलं की ह्या वेळेला तुम्ही तुमच्या गाढवाला घेऊन या आणि मी पवित्र ब्लेसेड सॅक्रेमेंट घेऊन येणार. आय विल ब्रिंग द ब्लेसेड सॅक्रेमेंट अँड यू ब्रिंग युअर ॲनिमल. गाढवाला घेऊन या. तुम्हाला माहिती आहे की गाढव कोणाचं ऐकतंय का? नाही ऐकत ना, असं सहज कुठेही जातो. तर ह्या माणसाने काय केलं की 2-3 दिवस त्या गाढवाला काय दिलं नाही, खाऊ दिलं नाही. नथिंग ही गेव. अँड देन ही केप्ट फूड फॉर द डॉंकी in one corner, and then he said, let us see when the blessed sacrament is brought and the food is there, where the donkey will go. तर त्याने 2 दिवस त्या गाढवाला काहीच खाऊ दिलं नाही आणि त्याच्यासाठी त्या दिवशी तरी खाऊ आणलं आणि ठेवलं. आणि मग ही सेंट अँथोनी पवित्र साक्रमेंट घेऊन आले आणि ते उभे राहिले. एका बाजूला काय होतं, जेवण होतं कोणासाठी, गाढवासाठी, आणि एक पवित्र साक्रमेंट होतं. तर या व्यक्तीने गाढवाला सोडलं. त्याला माहीत होतं की गाढव आता जाऊन काय करणार, भूक लागलेली आहे, कुठे जाणार, जेवण आहे तिथे नक्कीच जाणार. ती त्याची आशा होती की नक्कीच जाणार तिकडे. तर गाढवाला भूक लागली होती. गाढवाने जसं त्याला सोडलं, गाढव पळाला. पण त्याच्यानंतर तो थांबला आणि तिकडे पवित्र साक्रमेंट होता तिथे जाऊन त्यांनी लोटांगण केली. तो तिथे जाऊन त्यांना नमन केलं आणि उठला आणि नंतर तो जाऊन तो जेवला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही सत्य गोष्ट आहे. आपण काही वेळेला हे पवित्र साक्रमेंट आपण गृहीत ठरतो म्हणून आपण इथे येऊन प्रार्थना करत नाही चर्चमध्ये, कारण आपल्याला माहीत आहे की नाही येशू ख्रिस्त नाही तिकडे. खरोखरचं येशू ख्रिस्त असं आपण बोललो असतं काय चर्चमध्ये, मस्ती केली असती काय, नाही करत. कारण आपल्याला वाटतं की येशू काय बंद केलेलं, त्याला कोण बघत नाही, तो दरवाजा बंद आहे नाही का, तो आपल्याला पाहत नाही. सो आर ॲक्शन्स टेल. गाढवाने जर का नमन केलं, आपण येल्यानंतर नमन करतो का, आपण प्रार्थना करतो का, तर आपल्या आचाराने आपण दाखवून देतो की तिथे काहीच नाही, त्याला मूल्यच नाही आहे, चर्चला काही मूल्यच नाही, तो आहे तिकडे बस. आपण आपल्या गोष्टी करणार. इफ यू रिअली बिलीव्ह इन द प्रेझन्स ऑफ जीसस, इट विल शो थ्रू आवर ॲक्शन्स. सो इफ यू बिलीव्ह इन जीसस, इट विल शोन थ्रू युअर ॲक्शन्स. सो माय डिअर चिल्ड्रन, टुडे ॲज यू रिसीव्ह जीसस, रिसीव्ह विथ रिस्पेक्ट. दिस इज नॉट अन ऑर्डिनरी थिंग वी आर गिविंग यू. प्रसाद दिला तो खाल्ला तसं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त आहे. And therefore, when you are receiving Jesus, imagine if Amitabh Bachchan comes, how you will go to take photographs, selfie, everything you will go. But Jesus is coming to you. You are not respecting Jesus in your life. So after receiving Jesus, eating Jesus' body and blood, spend moment of silence. देवाचे आभार माना. आणि अशा प्रकारे जर का आपण ही पद्धत सुरू केली, आपल्या जीवनामध्ये फरक दिसून येणार. लॉट ऑफ थिंग्स विल चेंज. व्हेरी ऑफन वी टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. आईचं प्रेम आपण गृहीत धरतो. आई आपल्यावर प्रेम करते. येशू ख्रिस्ताचं प्रेम आपण गृहीत धरतो, पण येशू आपल्यावर प्रेम करतो.
तर आज आपली मुलं बाळं हे स्वीकार करणार आहेत. तर ज्या पद्धतीने ते स्वीकार करतील, त्याच्यानंतर मननचिंतन करतील, येशू आपल्या जीवनामध्ये आलेला आहे, प्रभूला धन्यवाद देतील, अशा प्रकारे त्याचा जो परिणाम आहे संपूर्ण या पॅरिशवरती येणार आहे. तर आपल्या मुलांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वरची कृपा त्यांच्यावर सातत्याने असावी. मे गॉड ऑलवेज बी विथ देम, मे दे सी गॉड्स ब्लेसिंग्स अपॉन देम, and may they enjoy with Jesus, who says, come to me all those who are labor and are overburdened, and I will give them rest. प्रभू आपल्याला शांती देतो, प्रसन्नता देतो. त्या प्रसन्नतेसाठी, त्या शांतीसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या विश्वासाचा प्रकट करूया. ठेवितो विश्वास एका परमेशी, पिता सर्व साक्षी शक्तिवंत, तुझी एकता स्वर्ग धरित्रीचा, दृश्य दृश्यांचा भगवंत, परमेशाचा एकुलता सूत, प्रभु येशू ख्रिस्त एकमात्र, पवित्र आत्म्याच्या योगे विहरणारी, मारिया कुमारी वासुनिया, आम्हासाठी त्याला क्रुसिफिले, अपार भोगिले दुःख कष्ट, पोंती पिलाताच्या अमदानीत हे करले अवघे घटित, कयास गुरुनी झाले दिसतीन, उठे मृत्यूतून पुनरपी, चढला स्वर्गात बैसला विद्याच्या, आताशी उजव्या वैभवाने, करावया न्याय जिवंत मृतांचा, देणार हो साचा पुनरपी, प्रभु पवित्रात्मा जीवनदाता देव, यावरी हो भाव ठेवितो, एकच पवित्र एक कॅथोलिक, एक प्रेषित ख्रिस्त सभा, पाप क्षमेसाठी एक मात्र पूर्ण स्नान संस्करण पापनाशी, यावरी हो माझा विश्वास संपूर्ण, प्रभु तू भूषण माझे करे, मृताचे उत्थान आगामी जीवन, याकडे नयन आता माझे, ठेवितो विश्वास एका परमेशी, पिता सर्व साक्षी शक्तिवंत. Today we pray together especially for these children of our parish
will receive Jesus in the body and blood for the first time. We pray for Pope Francis, Bishop, Priest, Kaiser, Deacons and all the religious, that they may be live icons of God's smoothly person in this troubled world, and they may help their folks to grow in the greatest awareness of God's unconditional love from them. We pray to the Lord. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। जगातील व आपल्या भारत देशातील प्रत्येक राजकीय नेत्यांनी येशूचा प्रेमाचा अनुभव घ्यावा आणि हिंसा आणि द्वेषाचे अडथळे तोडून जगभरातील प्रत्येकापर्यंत हे ख्रिस्ताचे प्रेम पसरावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। We pray for all the children today for the first time will receive the Lord Jesus in Holy Communion, that we may enjoy the gift of love and may we love Jesus with all our hearts. We pray to the Lord. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। आपण आपल्या पालकांसाठी, भाऊ बहिणींसाठी तसेच आमचे नातेवाईक, धरणा आईबाप व मित्रमंडळींनी त्यांच्या अंतःकरणातील गहन विश्वास आणि शांतीच्या दानांच्या आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी उपयोग करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। We pray for the fathers, sisters, teachers and all who helped us in preparation of our first Holy Communion, that God may bestow upon them abundant blessings that they stand in need of, and may they instill the faith to their children. We pray to the Lord. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान।
खरे, पण काम करी थोडेच. ह्यास्तव पिकाच्या दन्नाने आपल्या कंपनीस कामकरी पाठवून द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करा. ह्या प्रभूच्या शब्द प्रमाणे मळ्यात काम करण्यासाठी अनेक युवतींनी आपल्या मनाची तयारी करून मूलभूत होकार देऊन प्रभूच्या द्राक्ष मळ्यात सेवा करण्यासाठी पुढे सरसावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. We pray for all of us present in this Eucharistic celebration that we may each of us be grateful for the gift of Eucharist and experience with faith and love this encounter with our Lord Jesus in Holy Communion. We pray to the Lord. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. Let us pray for all those gone astray from the church and missed the opportunity of receiving our Lord in the Eucharist, that they may repent and return and be brought to unique with Eucharist Jesus once more. We pray to the Lord. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. For all the department that they may enjoy eternal blessed in the company of Blessed Mary, our Mother, saints and angel, we pray to the Lord. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. आजच्या आपसान्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांना त्यांची अंतकरणे उघडून येशू स्वतः जीवनाची भाकर आहे यावर खऱ्या श्रद्धेने व विश्वासाने येशूच्या शरीराची व रक्ताची सेवन करावी व त्यांची सर्व इच्छा पूर्ण व्हावात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. हे सर्वगीय पित्या, या मुलांचा जीवनातील या अद्भुत दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, कारण ही मुले प्रथमच तुझ्या पुत्राच्या स्नेहभोजनास पात्र झाले आहेत. त्यांना तुझ्या जवळ घे आणि त्यांच्या दररोजच्या जीवनात तुझ्या प्रेमाचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांना मदत कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.
बता दे प्यारे प्रभु क्या पसंद है मेरे प्रभु, उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे चूर लाओ मेरे लिए, क्या पूछ रहा हूँ मैं प्रभु के चरणों में। मेरा ये जीवन तुझको समर्पण करता हूँ मैं प्रभु तेरे लिए, तेरे लिए। मेरा ये जीवन तुझको समर्पण करता हूँ मैं प्रभु तेरे लिए, तेरे लिए। उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे चूर लाओ मेरे लिए, उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे चूर लाओ मेरे लिए, क्या पूछ रहा हूँ मैं प्रभु के चरणों में। रोटी और दाल प्रभु को अर्पण ग्रहण कर ले, पावन बना ले, पावन बना ले। रोटी और दाल प्रभु को अर्पण ग्रहण कर ले, पावन बना ले, पावन बना ले। उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे चूर लाओ मेरे लिए, उसे तोड़ लाओ मेरे लिए, उसे चूर लाओ मेरे लिए, क्या पूछ रहा हूँ मैं प्रभु के चरणों में। प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या तुमचे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मानव व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो, आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या या भेटीचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटीमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. या आमच्या भेटीबद्दल परत भेट म्हणून तू स्वतः आमच्या भेटीसे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतर्करणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे.
ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या तारण्याकरता योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या ईश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून आलास, परंतु आमच्यासारखंच एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझ्या स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. हे प्रभू, तू खरोखरच पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करीतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करीतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारण्याचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, बर्नार्ड लान्सी पिंटो आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या जगातून तुझ्याकडे बोलवून घेतलेल्या या पॉल सुसायर आणि मरिया माल, पॉल राज, आनंद शिंगारे, साईराव गणराज मास्टर, या तुझ्या सेवकांची तू आठवण का. ज्याप्रमाणे ते तुझ्या पुत्राच्या मरणात एक रूप झाले होते, त्याप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सकबाही का. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने माननिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आपण धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझी इच्छा प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती
तुम्हा प्रभू सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे ही परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यास येणे योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. हे सूचना आहे. आता पवित्र कम्युनियनचा वाटप होणार आहे. पवित्र कम्युनियन फक्त कॅथलिक ख्रिस्ती असलेल्या त्यांनी स्वीकारावे. म्हणून जे कॅथलिक नाही आणि ज्यांना कम्युनियन घेण्यासाठी परवानगी नाही असा लोक कम्युनियन घेण्यासाठी पुढे येऊ नये. फक्त कॅथलिक ख्रिस्ती कम्युनियन घेण्यासाठी पुढे यावे. बाकी लोक आपापल्या जागेवर बसायचे आहे. कम्युनियन वाटप करणारा आहे. पहिला समोरच महागुरुस्वामी जे पहिलं कम्युनियन स्वीकारणार आहे त्यांना पहिलं कम्युनियन देणार आहे आणि पाठीमागे दुसरा धर्मगुरू पवित्र कम्युनियन वाटप करणार आहे. आणि फक्त पहिलं कम्युनियन घेणारा त्यांच्या आई वडील पुढे समोरच्या बाजूला यायचे. बाकी सगळे पाठीमागे कम्युनियन स्वीकारायचे आहे.
फर्स्ट कम्युनियन प्रार्थना. योहान लिखित शुभ वर्तमान अध्याय 6 ओवी 5 आणि 56 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. हे सर्व समर्थ बापा, तुझा प्रिय पुत्र आणि आमचा सर्वात चांगला मित्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानतो कारण तू तुझ्या पवित्र शरीराने आणि रक्ताने आमचे पोषण केले असून आम्हाला तुझा नेहमी सहवास लाभावा म्हणून तुझ्या चरणी विनवितो. आम्ही नेहमी तुझ्यावर प्रेम करावे आणि कधीही तुझ्याशी वेगळे होऊ नये म्हणून तुला विनवितो. आमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक क्षणी तुझ्याशी चिटकून राहण्यास आम्हाला मदत कर. येशूला आमच्या जीवनात प्रथमच स्वीकारण्यास आम्हाला शक्ती, धैर्य आणि कृपा दिल्याबद्दल आम्ही पवित्र आत्म्याचे आभार मानतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Saint Jude will rightly say that a generous hand will forget what he has given with a generous hand, but a grateful heart will never forget what he has received from the generous hand. Good afternoon, all of you present in this Eucharistic celebration. I am standing here with a grateful heart. Grateful heart representing my friends who receive First Holy Communion today. First and foremost, we thank God the Almighty who made this day in a very special way for us to receive Jesus in the Holy Sacrament of Eucharist. We express our deepest gratitude to our beloved Bishop, Most Reverend Bernard Lancy Pinto, for offering this Eucharist and for bringing Jesus to us. Our gratitude knows no bounds. As we thank our parish priest, Father George Narricate, for leaving no stone unturned the trouble and the hard work undertaken by him to make this event an inspirational one by fulfilling all the responsibilities almost reverence. Our sincere thanks to all fathers and sisters. We are grateful to each one of you for your presence, prayers and constant support. We convey our gratitude to our Catechism Father teachers, namely Father Vincent Gaikwad, Asha Manjula Ma'am and Madhurima Ma'am. Our parents, godparents, school teachers, relatives and friends for these constant guidance to help us understand Jesus in a better way. We thank Mother Teresa sisters for the beautiful church decoration. We thank Mr. Peter Das, our sacristan. We also thank the member of choir for your melodious symphony of your voice. Last but never least, it's a great pleasure to have each one of you present here. My dear parishioners, for joining us in our celebration, as this day will cherished and remembered by us. Through the instruction of St. Thomas, the patron of our parish, we pray, dear Lord, showers our blessings on each and every one gathered here, what we may experience our peace, love and happiness forever in our lives. Once again, thank you.
My dear brothers and sisters, on behalf of all the people who are here, I congratulate all the children, all those who received First Communion. On behalf of all people present here, I congratulate them. आज पहिला कम्युनियन स्वीकारलेल्या सगळ्यांच्या मला मुलींचे सगळ्यांच्या मी इथे जमलेल्या सगळ्यांच्या तर्फे मी त्यांच्या अभिनंदन करतो. आज 18 ऑगस्ट 2024 20वा रविवार, सामान्य काळातील 20वा रविवार. 20th August, our Bishop Bernard Lancey Pinto, his feast day and his birthday. We shall all pray for him, especially on that day. On the 21st August, Wednesday, memorial of Saint Pope Pius X. 22nd August, Thursday, memorial of Queenship of Blessed Virgin Mary. On 24th August, Saturday, feast of Saint Bartholomew. 25th August, next Sunday, we shall have meeting of PPC members after the first Mass. On 25th August, that is next Sunday, there will not be 8:30 Mass till further notice. पुढच्या रविवारीपासून 8:30 वाजताच्या मिसा होणार नाही. फक्त सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता मिसा होणार आहे. पुन्हा सगळ्यांच्या आठवण करून देत आहे की ज्याने यात्रा वर्गणी भरलेले नाही, लवकरात लवकर यात्रा वर्गणी प्रत्येक कुटुंबातून मिनिमम 500 रुपया आणि ज्यांना 500च्या पुढे देण्यासाठी इच्छा आहे त्यांच्या स्वागत आहे. आणि ज्याने अजून यात्रा कंट्रीब्युशन भरले नाही ते भरण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या BCC ग्रुपच्या लीडरकडे किंवा पॅरिश ऑफिसमध्ये ते वर्गणी देता येत आहे. Last Sunday's church collection was 6,597. Thank you for your generosity. आता शेवटच्या प्रार्थनेसाठी आपण उभे राहूया. आपण थोडा वेळ शांत राहूया, आपले डोळे मिटूया. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, आमच्या हृदयात आहे. मुलांनो, यू हॅव टेकन जीसस इन युअर हार्ट. स्पेंड अ मोमेंट ऑफ सायलेन्स. एज एंटर्ड युअर हार्ट, स्पीक टू हिम. Thank him for all that he has done for you. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र साक्रमंताद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो.
आपल्या सर्व मुलांना अभिनंदन, ज्यांनी ख्रिस्त शरीर आज प्रथमच स्वीकारलेलं आहे. तसंच त्यांच्या पालकांना, त्यांचे ते नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना देखील आभारी. विशेष परीने क्वायर चांगलं गायन करते, आम्हाला एक प्रकारे प्रोत्साहित करते कशा प्रकारे आपण प्रार्थना करावी. आणि या सगळ्यासाठी जे आयोजक आहेत, आपले कॅटेकिस्ट आहेत, सिस्टर्स आहेत, फादर्स आहेत, त्यांचे देखील मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आजचे वेदी सेवक, इतर जी मंडळी आहेत, त्यांनी जे चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्वांना परमेश्वराची कृपा असावी आणि इतर हजर असलेल्या प्रत्येकांना परमेश्वराचं दर्शन व्हावं, हीच प्रार्थना आपण प्रभूचरणी करणार आहोत. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा, ख्रिस्ताची शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. शेवटचे गीत
सर्वांना. And congratulations to all the children who have received their first Holy Communion. I congratulate the children and their parents. I stand here on behalf of the first Holy Communion receivers, parents. Today, on this beautiful day, like it's a day to celebrate the holiness, it's a day to celebrate the joy, it's a day to celebrate the happiness, because this is the first day where these kids have received Jesus Christ in their own heart, mind and body. So I once again congratulate all the children, and I wish everyone to please put your hands together for them. It's my sincere gratitude towards all those who have gathered here for this beautiful function, this mass, this celebration, receiving the first Holy Communion, and my most sincere gratitude towards our beloved most Right Reverend Bishop to our parish for this beautiful function today. I also thank our parish priest. I thank assistant parish priest, and I thank all the parishioners, choir group, and everyone, those who have supported us directly and indirectly to make this event as a successful one. I request on behalf of the parents to felicitate and welcome our Bishop Bernard Lance Pinto in our midst by presenting him a bouquet. I request Satish Ubale and Tushar Shingare to please come forward. This particular function, this particular event, this particular celebration, after complete years of practice, after complete years of preparation, would have not completed without our parish priest support. So I request our parish priest, Father George Narikar, to please come forward, and I also request Kiran Sherry and Praveen Sherry to please felicitate Father. Always in all the moments whenever we require the support, and who is always behind to support us, always behind to promote us, and always there with us to move forward with this particular Holy Communion function. I request our assistant parish priest, Father Gilbert, to please come forward, and I request Satish Parke and Prashant Rathod to please felicitate Father. Thank you, Father. We also have in our midst young dynamic Father Sanjay Parke with us, and I request Father Sanjay to please come forward, and I'll take this opportunity to felicitate Father by myself. Thank you.
everyone has taken lots of efforts to make this event as successful one. The special thanks that goes to our two catechism teachers who complete year has supported the children in every now and then, means all the practices, all the catechism prayers, and each and every practice that they have completed very smoothly and very properly. I request all of you to first put your hands together for our catechism teachers, and then we'll welcome both of them together instead of calling one. I request Madhurima ma'am and Asha ma'am to please come forward, and I request Rajendra Hiwale sir, Kiran Tribhuwan, Michael Thomas and Patare sir to please felicitate both the ma'ams. Without them, actually this communion would have been. This beautiful altar is also decorated by all sisters and the parishioners together. I also thank all the sisters and the parishioners, those who have supported to prepare this beautiful altar. I also thank and my sincere gratitude towards the choir group who is sitting back with every backbone support every time, and with the beautiful moments and beautiful melodious songs. I thank the choir group. I thank all our parishioners, those who are with their busy schedule, they are present here today. Apart from that, all my volunteers, youth group, they are there to support every now and then whenever we are required. I thank to volunteers of our church. I thank specially to all the photographers, those who are here to capture each and every beautiful moment. And I also thank the people, those who have decorated this church behind. I thank all those to whom I must have forgotten to thank. And with the Father's permission, I take a leave. A special thanks to the missionaries of Charity Sisters who have taken lots of effort to decorate the beautiful altar. I wish all of you and congratulate all the parents and the first Holy Communion receivers for this beautiful day. Thank you, Father. Thank you. And after this, when we move out, we have a good lunch prepared for us. I wish everyone to join with us to have a beautiful chicken biryani. And those who are not able to have the chicken biryani, they can have the veg biryani. So everything is prepared. I request the parish priest to take further the event. Thank you. Once again, on behalf of all the people, I thank
our Bishop Bernard Lancy Pinto, for coming over here for this First Communion religious program and offering Mass for us. On behalf of all the people, I thank Bishop Bernard Lancy Pinto. Now, as Nilesh has told you, all the people who are gathered here for this First Communion program, the parents of the First Communicants, they arrange the chicken biryani for all the people. Please have it and go. Thank you, one and all. Request Bishop to please come forward so that we can have the parents and students this together. We can have a photo. Alfonsa Sachin Parke, Joy Nilesh Tribuan, Navya Kiran Shere, Albert Sadish Ubale, Maria Christina Nadar, Anmol Sasikan Patare, Samarthi Kiran Tribuan, Swarup Ivale, Anita Narendra Hivale, Ashish Tushar Shingare, Sharvin Prashant Rathod, Rajesh Ravi
Sohani. I request all the first Holy Communion receivers, parent and the children to please forward so that we can have a click with the Bishop. I request all the parents of first Holy Communion receiver children so that we can have a photo with Bishop. Please come forward.